तर आपण पाहू शकतो की आंदोलनाची दिशा जी आहे ती बदललेली पाहायला मिळते। कारण ज्या ठिकाणी नांदगाव मध्ये आंदोलन होणार होतं तर ते आंदोलन आता या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी पोलिसांनी जी आपली यंत्रणा राबवली होती त्या पलीकडे जाऊन जर बघितलं तर या ठिकाणी आंदोलनाची दिशा जी आहे ती बदललेली पाहायला मिळते। आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत। सर काय सांगाल, पोलिसांनी पूर्ण यंत्रणा लावली होती आणि आता आपण आंदोलनाची दिशा बदललेली आहे, आपण चालत चालला महामार्गावर, काय सांगाल? ज्या ठिकाणी आम्ही बसलो त्या ठिकाणी वाहतूक वळवलेली आहे। आमच्याकडे अडवणूक होत नाही, तुम्हाला दिवसभर उन्हात बसायचं असेल तर बसा अशी प्रशासनाची भूमिका दिसते आहे। आणि म्हणून प्रशासनाला कसा अडचण आणायचं आम्हाला माहिती आहे। ज्या ठिकाणी बायपास काढता येणार नाही अशा ठिकाणी बसणार आहोत। आपण भाषणामध्ये सांगितलं दक्षिणेपर्यंत कुठपर्यंत जाणार, ज्या ठिकाणी कुठेही बायपास काढता येणार नाही दिशा जी आहे ती बदललेली आहे। आणि आता आपण पाहिलं आपल्या सोबत आहेत, काय सांगाल कालपासून आंदोलनाची दिशा जी आहे ते आंदोलन चेकण्याचं काम करत होतं, काय सांगाल? सरकारने दडपशाही केली म्हणून या आंदोलनाची दिशा बदललेली आहे आणि जोपर्यंत सरकार आमच्याकडे त्याच्यापूर्वी आंदोलन चालू आहे। पाहिलं तर आता हजारोच्या संख्येने जे आंदोलक शेतकरी आहेत ते आता महामार्गावर या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड केले, ज्या ठिकाणी पोलिसांना जाता येणार नाही त्या ठिकाणी मात्र आता पोलिसांच्या ज्या अडवणूक केलेली होती ती अडवणूक कुठे थांबवून त्यांचा कडे तोडून हे राजू जे आहेत ते आता नांदगावच्या दिशेने म्हणजे अगदी कणकवलीच्या दिशेने चाललेले पाहायला मिळतात। त्यामुळे महामार्गावर आता पुन्हा रोखण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या एवढं मात्र निश्चित आहे। त्यामुळे